रवींद्र चव्हाणांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असं बावनकुळे यांनी म्हटलंय। 2 डिसेंबरच्या रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्या ठिकाणी भाजप लढतोय तिथे ते बोलले असतील, पक्ष अध्यक्ष म्हणून त्यांना भाजपसाठी बोलावं लागेल असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। मला असं वाटतं की रवींद्र चव्हाणजीच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला गेला आहे। ज्या ठिकाणी आम्ही वेगळं लढतोय त्या ठिकाणी ते भाजपाचंच आम्ही आपल्या पक्षाचं काम करतो, त्यामुळं त्या ठिकाणी तर शक्य नाही की महायुती बोलणे। पण ज्या ठिकाणी भाजपच लढत आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण बोलले आहेत आपल्या पक्षाला निवडून आणण्याकरता। त्यामुळं राज्यस्तरीय महायुतीवर काही याचा फरक पडतो का, तर फार फरक पडत नाही। हे तालुकास्तरीय किंवा नगरपंचायतस्तरीय नगरपालिकास्तरीय महायुतीमध्ये काही आम्ही मित्र पक्ष लढतो आहे। त्या ठिकाणी शिंदेजी प्रचार करताय, देवेंद्रजी प्रचार करताय, आम्ही प्रचार करतो आहे आणि रवींद्र चव्हाण प्रचार करताय। त्यामुळे ते तर भारतीय जनता पार्टीचं काम करतील आणि पक्षाचा नेता म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांना भाजप करताच बोलावं लागेल। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांचं ही प्रतिक्रिया आहे। वक्तव्य आता समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।